पुढील 3 दिवस राज्याच्या बहुतेक भागामध्ये किमान तापमानात सरासरी 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। 23 नोव्हेंबरपासून आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढणार आहे आणि त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होईल, तर दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे। तर मुंबईमध्ये ठिकठिकाणी सुरू असलेली बांधकामं, मेट्रोचं काम यामुळे मुंबईवर कायम धुरक्याची चादर पसरत असल्याचं चित्र दिसतंय। मुंबईत बीकेसी मालाडची हवा आता खराबच नोंदवली गेली आहे, तर अंधेरीतील हवा सुधारणा झालेली असून अंधेरीकरांना मोठा दिलासा मिळालाय। वरळी, नवी मुंबई, माझगाव येथील हवा समाधानकारक असल्याचं निरीक्षण सफरनं रविवारी नोंदवलं आणि विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांमुळे मुंबईमध्ये धुरकं कायम आहे। बीडच्या बनसारोळा गावात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस परिषद पार पडली। यावेळेस ऊसाला 4000 भाव द्यावा आणि कुठल्याही वजनकाट्यावर ऊस मोजून आणण्याची परवानगी कारखान्यानं द्यावी, अन्यथा मोठं ऊस आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। दिवाळीनंतर फळभाज्यांची आवक वाढलेली असून परराज्यातून 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे आणि त्यामुळे आता फ्लॉवर, वांगी आणि कोबी या फळभाज्या, पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे, तर लसूण आणि काकडीच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे। अन्न फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। सरकारनं बासमती तांदळाच्या निर्यातीचे दर $1200 वरून आता कमी करून $950 वर आणलेत। परिणामी यंदा निर्यात वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवर बासमतीच्या सगळ्या प्रकारांचे दर हे पुढील हंगामात तेजीत राहण्याची शक्यता आहे। नॉन बासमती तांदळाच्या निर्यातीवर सरकारनं यावर्षी संपूर्णपणे बंदी आणल्यामुळे नॉन बासमती तांदळाचे दर स्थानिक पातळीवर टिकून राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवलाय। तर राज्यांमधून केंद्रीय प्रतिनियुक्तीवर जाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त होतीये। महाराष्ट्रातून केंद्रात प्रतिनियुक्तीचं खूपच कमी प्रमाण आहे, तर भारतीय प्रशासन सेवेतील राज्यातील 90 अधिकारी प्रतिनियुक्तीवर जाणं अपेक्षित असताना सध्या केवळ 25 अधिकारी केंद्राच्या सेवेत आहेत। मुंबईमध्ये हुंड्या व्यतिरिक्त इतर कारणांमुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 5 पटीनं वाढ झाली आहे। तर घरखर्च, पती-पत्नींमधील मतभेद, अनैतिक संबंध आणि क्षुल्लक कारणांमुळे त्रास दिल्याच्या तक्रारी येत आहेत। दरम्यान हुंड्यासाठी महिलांना मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याच्या गुन्ह्यांमध्ये यावर्षी तुलनेनं घट झाली आहे। सागरी किनारी रस्ता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा ते दहिसर भाईंदर या कामाची तयारी महापालिका प्रशासनानं केली आहे आणि त्यासाठी सल्लागार नेमण्यात आले आहेत। तर या कामासाठी 16,621 कोटींचा खर्च अंदाजित असून सल्लागारानं 74 कोटी शुल्क आकारले। तर विस्तृत प्रकल्प अहवाल, अंदाजपत्रक, आराखडे, निविदा, दस्तऐवज तयार करणे या कामासाठी सल्लागार लागणार आहेत। मुंबई, ठाण्यासह नवी मुंबई, वसई, मीरा भाईंदर, पालघर या परिसरात सुरू असलेल्या सार्वजनिक वाहतूक प्रकल्पाच्या उभारणीच्या कामामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होऊ लागलाय आणि त्यातच येत्या काही महिन्यात आणखी नव्या प्रकल्पांची भर पडणार आहे। तर या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी ठाणे पोलिसांनी नवी मुंबई, पालघर आणि मीरा भाईंदर तसेच ठाणे या ग्रामीण पोलिसांच्या समन्वयातून वाहतूक नियोजन आराखडा आखण्यास आता सुरुवात केली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह कोणाचं याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या सुनावणीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोग जो शिवसेनेला न्याय, तो राष्ट्रवादीला न्याय अशा अनुषंगानं निर्णय देणार की शरद पवार यांनाच राष्ट्रवादी पक्ष मिळणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं, देशाचं लक्ष लागलंय। धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं म्हणून बारामतीमधील चंद्रकांत वाघमोडेंचे 12 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। मात्र सरकार उपोषणाकडे लक्ष देत नसल्यानं धनगर समाज आक्रमक झालाय। तर आजपासून महाराष्ट्रातील आमदार, खासदारांच्या घराबाहेर आंदोलन करण्याच्या सूचना उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांनी धनगर बांधवांना केल्या। मनोज जरांगे पाटील यांची खराडीमध्ये आज सभा होणार आहे, तर पुणे नगर रोडवर खराडीजवळील महालक्ष्मी लॉन्स इथं ही सभा पार पडणार आहे, ज्यासाठी जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे। सभेला मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत, तर सभेला येणाऱ्या मराठा बांधवांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे।
संत तुकोबांच्या देहूमध्ये जरांगेंचं भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी सकल मराठा समाजानं मोठं शक्ती प्रदर्शन करून जरांगेंचं स्वागत केलंय। यावेळी जरांगे पाटलांनी राज्य सरकारचा समाचार घेतला आणि 40 वर्षांपासून मराठ्यांनी संघर्ष करायचा का, माझं लेकरू अधिकारी बनेल आणि माझं कष्ट कमी होईल असं मराठा समजायचा, पण राज्यात षडयंत्र रचलं गेलंय आणि ते स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकलेलं नाही अशी टीका त्यांनी केली आहे। मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची कल्याणमध्ये पोटे मैदानात सभा होतीये आणि या सभेसाठी सकल मराठा समाजाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। तर या मैदानामध्ये 12 ते 15 हजारांची प्रेक्षक क्षमता असून या सभेला ठाणे जिल्ह्यातूनच नाही तर मुंबई उपनगराच्या विविध कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे। जरांगेंबद्दल अपशब्द उच्चारल्याचा आरोप करत मराठा समाज भुजबळांविरोधात आक्रमक झालाय। जळगाव जिल्ह्यातील 40 गावांमध्ये भुजबळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलंय। भुजबळ वादग्रस्त वक्तव्य करून 2 समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर जरांगे पाटलांवर भुजबळ वादग्रस्त वक्तव्य करत राहिले तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि रोहित पवार यांनी ते मराठा की ओबीसी हे जाहीर करावं असं आवाहन शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केलंय। तसंच नामदेव जाधव यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं या घटनेचा जाधव यांनी यावेळी जाहीर निषेधही केलाय। शरद पवारांचं जातीचं प्रमाणपत्र खोटं असेल तर संबंधित वेबसाईट विरुद्ध त्यांनी कारवाई करायला पाहिजे असंही प्रतापराव जाधव म्हणाले। मंत्री छगन भुजबळ भाजपची स्क्रिप्ट वाचतायत आणि त्यांना नामदेव जाधव हे कॉपी करतात अशी टीका आमदार रोहित पवारांनी केली आहे। तर या दोघांनाही पुढे करणारे उपमुख्यमंत्री फडणवीसच असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून रोहित पवार बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत। महाराष्ट्रात मराठा समाज फक्त 10% इतकाच असल्याचा दावा ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी केलाय आणि जो 32% मराठा असल्याचा दावा केला जातोय त्यामध्ये कुणबी, लेवा पाटील आणि इतर सगळे ओबीसी असल्याचं शेंडगेंनी म्हटलंय। तर आरक्षणाच्या लढाईमध्ये भुजबळांना राष्ट्रवादीसह सरकारमध्ये एकटं पाडण्याचं काम केलं गेलं असा आरोप शेंडगेंनी केलाय। छत्रपती संभाजीनगरात सर्व पक्षीयांकडून रास्ता रोको केला जाणार आहे। तर मराठवाड्याच्या हक्काचं 8.6 टीएमसी पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांनी रोखून धरलंय असा आरोप करत हे पाणी तातडीनं सोडवावं अशी मागणी करण्यात आली आणि यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर सर्व पक्षीयांकडून रास्ता रोको करण्यात येणार आहे। सरकारनं मराठा आरक्षणाचा विषय सोडवण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज आहे असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आणि या अधिवेशनात चर्चा व्हायला हवी, जनगणना करत मागासलेपणा पाहून निर्णय घ्यावा असंही ते म्हणाले। अलीकडच्या कालखंडामध्ये एकमेकांविषयी द्वेष पसरवला जातो आणि या माध्यमातून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा धोका असल्याचं खडसे म्हणाले। भंडाऱ्यामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे। तर या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हजर राहणार आहेत। या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे। कार्यक्रमात शासनाच्या योजनांसाठीच्या प्रमाणपत्राचं वाटप करण्यात येणार आहे। बीडच्या परळीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा मुहूर्त ठरलाय। 27 नोव्हेंबर ऐवजी 3 डिसेंबरला परळी शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। परळी तहसील कार्यालयासमोरील मैदानावर सभा होणार आहे। तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा मुद्दा पुन्हा तापणार आहे। राज्य सरकारनं केंद्राला पाठवलेल्या मसुद्यात अनेक त्रुटी असल्याचं समोरही आले आणि नामकरण कृती समितीची पनवेलमध्ये आज तातडीची बैठक होतीये। बैठकीमध्ये त्रुटीवर चर्चा होणार आहे तर वेळ पडल्यास आंदोलनाचीही दिशा या ठिकाणी ठरणार आहे। राज्य सरकारचा कुठल्याही शाळा बंद करण्याचा उद्देश नसून शिक्षणाचा घसरत चाललेला दर्जा सुधारावा यासाठी समूह शाळा योजना राबवत असल्याचं मंत्री दीपक केसरकरांनी म्हटलंय। तर या योजनेच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक आणि अंगणवाडी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शाळा निर्माण होणार असून दत्तक योजनेअंतर्गत सीएसआर मधून शाळेच्या मूलभूत सुविधा सुधारणार असल्याचं स्पष्टीकरण शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले।
तर दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमधील 5 दिवसांमध्ये जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला 27,895 पर्यटकांनी भेट दिली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासह भारतीय पुरातत्व विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त झालाय। इथल्या व्यावसायिकांच्या उत्पन्नात सुद्धा चांगली वाढ झाली आहे। तर भुसावळमध्ये छठपूजेचा उत्साह पाहायला मिळाला। तापी नदीच्या तीरावर छठपूजेसाठी बिहारी बांधवांनी गर्दी केली होती। आमदार सावकारे सुद्धा या छठपूजेत सहभागी झाले होते।